डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा, आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेची मागणी। शिरपूर तालुक्यातील अनेर आश्रमशाळेतील कर्मचारी वर्गावर हल्ला केलेल्या संशयितांवर कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की शिरपूर तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा येथे दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी महादेव या गावातील 25 ते 30 लोकांनी संगनमत करून शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व इतर कर्मचारी वर्गावर भ्याड हल्ला केला होता। या हल्ल्यामध्ये शाळेतील काही विद्यार्थी व कर्मचारी हे गंभीर जखमी झालेले आहेत। त्यातील काही कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार देखील सुरू आहेत। शाळेच्या आवारात विद्यार्थी, गुरुजन व इतर कर्मचाऱ्यांना झालेली जबर मारहाण ही अतिशय निंदनीय व कायदा सुव्यवस्था हातात घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार आहे। तरी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे केली आहे। या संदर्भात नाशिक विभागीय अध्यक्ष अमोल वाबळे यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। मी अमोल वाबळे, आदिवासी आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचा नाशिक विभागीय अध्यक्ष आहे। या ठिकाणी आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना भेट देण्यासाठी आलो होतो। त्याचं कारण असं आहे की शिरपूर तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा आहे अनेर डॅम या ठिकाणी काही सामाजिक घटकांनी म्हणजे लोकांनी शाळेवर अचानकपणे हल्ला करून त्या ठिकाणी विद्यार्थी व कर्मचारी यांना गंभीर जखमी केलं होतं। तर ही बाब शिक्षण क्षेत्राला एक काळीमा फासणारी अशी घटना आहे। तर त्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि त्या गुन्हेगारांवर, संशयितांवर योग्य ती कारवाई व्हावी व शालेय प्रशासन योग्य चालावं, विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे ते निवळावं, या मागणीसाठी आम्ही माननीय SP साहेबांना भेटायला आलो होतो। तर माननीय पोलीस अधीक्षक साहेब, उपअधीक्षक साहेब यांनी आम्हाला भेट दिली। त्यांनी असं सांगितलं की संबंधित संशयितांवर आम्ही कठोर कारवाई करू आणि पुन्हा अशा प्रकारची घटना कुठे घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल आणि त्यांना योग्य ते शासन केलं जाईल, असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन केलं। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।